तो काय मुद्दा नाही. यांचे चित्र मध्यंतरी मी एका कवीच्या कविता संग्रहाला चांगला ज्येष्ठ कवी आहे, कविता संग्रहातील लोक असतात. त्यांनी मला कविता संग्रह विचारलं प्रस्तावना लिहितात. कवितेला 2-4 पानाची प्रस्तावना लिहिणारे अनेक लोक मी पाहिले, पण मला बिलकुल आवडत. कविता हा अत्यंत गंभीर प्रकार तो समजून घे. आज झालं तर म्हणजे मग प्रतिमा प्रतीक वगैरे एवढा त्याच्या आशयामध्ये पूर्व जाऊन त्याचा उलगडा करत नाही. तुम्हाला वेळ असेल तर मी प्रस्तावना लिहितो जास्त जाऊ शकतो तेव्हा चालेल, पण तुमचीच पाहिजे. ती प्रस्तावना लिहिली आणि पाठवली. त्याने ती वाचली, मला सांगितले की प्रस्तावना इतकी चांगली झाली की आतापर्यंत मी अशी प्रस्तावना पाहिली नाही. मी म्हणाला मला चित्र कोणाचं घेणार ते आधी सांग. कविता संग्रहावरचं मोठं प्रश्न तितकंच महत्वाचं असतं. आतल्या चित्रांच्या बद्दल मी बोलत नाही. काही जण ते कविता आणि चित्र याचा काही संबंध कविता चित्रातलं कळत नाही बऱ्याच जण, आणि तो चित्रकाराला कवितेतलं कळत नाही, आणि मग ते काहीतरी निसंगत चाललेलं असतं. असं बरेचसा मला आढळलं. मला चित्रातलं फार कळत नाही, ते तुम्हाला बोललो. चित्रातलं मला काही कळत नाही. पण जेव्हा त्या कवी मित्राने सांगितलं की श्रीधर आंबोरे चित्र काढणार आहे, उत्कृष्ट काढणार आहे, त्यावेळेस त्यांना म्हणाले की माझ्या प्रस्तावना त्यांना पाठवा, जरा बरं होईल. म्हणजे ते त्यात काही कोणी वाचलं तर सांगेल. आणि ते मुखप्रश्न जेव्हा तयार झाले तेव्हा मला पाठवलं. त्यावेळेला मी इतका खुश होतो की त्यांना म्हणालो की फार सुंदर चित्र काढले. का बरं असं? सतीश बडवेने श्रीधर आंबोरेवरती एक लेख लिहिलेला आहे हनुसदिवाळी अंकामध्ये, अत्यंत सुंदर लेख आहे. श्रीधर आंबोरे फक्त रेषा मधून चित्र प्रकट करतात, पण त्यांना स्टुडिओ नाही. त्या लेखामध्ये फार छान की विजय तेंडुलकर नावाचा जो माणूस आहे ना आपल्याकडचा, जो देशभर माहिती असलेला आणि थेट वास्तवाला भिडणारा लेखक आहे. आपल्याकडे लेखक हा वास्तवाला भिडत नाही, भीतो, घाबरतो. आज तर बोलतच नाही लेखक. उगा बोलला आणि मी वागायला ते ध्यान काय त्याच्यामुळे निर्बळ बोललो पण बोलायचंच नाही, आपण करून टाकले. पण सध्या नेहरू पंतप्रधान असल्यामुळे त्याच्यावर बोलायचं नाही. 10-11 वर्षापासून नेहरू पंतप्रधान तयार नाही, आणि बोलत नेहरूचं नाव घेतात. कबर खोदलं चालू आहे, सगळं कुठं मजेशीर चालू आहे. तो लेख वाचताना मला कळलं, लेखातून जाणवलं की तेंडुलकर जर यांना शोधत त्या अहमदनगरमध्ये आले. याचा अर्थ लक्षात घ्या तुम्ही. मी 2 संदर्भ सांगतो तेंडुलकरांचे. तेंडुलकरांना भेटण्यासाठी एका लेखकाला फोन केला, तर तेंडुलकरांना आवडणारा लेखक आहे. त्यांनी फोन केला नाटककारांनी, ते म्हणाले मला वेळ नाही. तुम्हाला 2 दिवसांनी जमत असेल तर सायंकाळच्या वेळेला 1 तासभर गप्पा मारू. पानवाने सरांचे तेंडुलकरांचे फार चांगले संबंध. उगत तेंडुलकर मुले की अलीकडचं आठवायचं म्हणून मी विजय तेंडुलकर त्याला भारतरत्न दिले, आणि आम्ही पागल लोक फुलेंना भारतरत्न द्यावं म्हणून तेंडुलकरांच्या बरोबर नोटा कमवणाऱ्या माणसाला भारतरत्न दिला आहे, आणि त्याच्याबरोबर आम्ही ज्योतिराव फुले सावित्रीबाईला द्यावं.